चला तर मग बनवूया फक्त 3 इन्ग्रेडियंट पासून बनणारा मुलांचा फेवरेट असा चोको लावा केक। नमस्कार, मी प्राची तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्वीन ऑफ द हाऊस मध्ये। चोको लावा केक बनवण्यासाठी पहिले आपण केकचा लावा बनवून घेऊया। यासाठी मी इकडे 20 ते 30 ग्राम एवढे चॉकलेटचे क्यूब्स घेतले आहे व आता यात गरम दूध 2 ते 3 चमचे टाकून छान मिक्स करून घेत आहे। चॉकलेटची आपल्याला स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। मी इथे चॉकलेट कंपाऊंडचा वापर केला आहे। तुम्ही इथे कोणत्याही चॉकलेटचा वापर करू शकता। आता हे बॅटर आपल्याला फ्रीजर मध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। चॉकलेट सेट होईपर्यंत आपण केकचा बॅटर बनवून घेऊयात। इथे मी 10 रुपयावाले 2 ओरिओ बिस्किट घेतले आहे। ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका बाउल मध्ये आपण हा बिस्किटचा चुरा काढून घेऊयात व आता यात थोडं थोडं करून अर्धी वाटी दूध टाकून घ्यायचं आहे। इथे आपला केकचा बॅटर रेडी आहे। हा लावा केक मी स्टीलच्या वाटीत बनवणार आहे। इथे मी एक मोठ्या आकाराची स्टीलची वाटी तेलाने ग्रीस करून घेतली आहे। तुम्ही छोट्या आकाराच्या 2 वाट्या सुद्धा घेऊ शकता। आपण फ्रीजर मध्ये ठेवलेली चॉकलेट चांगली सेट झाली आहे। आता ह्याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत। आता आपण बनवलेला केकचा बॅटर वाटीत टाकून घेऊया। एका साइडला आपल्याला कुकरची सीटी काढून कुकर प्रीहीट करायला ठेवायचा आहे व याच्या मधोमध आपल्याला चॉकलेटचे बॉल टाकून घ्यायचा आहे। आता आपला लावा केक आपण कुकर मध्ये ठेवून घेऊया। अशा प्रकारची जाळी एक आपल्याला कुकर मध्ये ठेवायची आहे व त्यावर आपला लावा केक आपल्याला ठेवायचा आहे। फक्त 10 ते 15 मिनिटात आपला लावा केक रेडी होणार आहे। 10 मिनिटं झाले आहे। आपण चेक करून पाहूया की आपला केक रेडी आहे की नाही। इथे मी एक नाईफ घेतली आहे व ती केकच्या बाजूने टाकून बघते। नाईफ क्लीन निघाली म्हणजे केक आपला रेडी आहे आणि परफेक्ट असा लावा केक रेडी आहे। चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय।